नमस्कार. मी वर्षा आठवले. नवी उमेदच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तर त्यानिमित्त आजची ही चर्चा आहे. चर्चेचा विषय आहे माता, बाल आरोग्य आणि स्तनपान. आणि आजच्या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मृदुला फडके, डॉक्टर प्रशांत गांगल आणि डॉक्टर संजय प्रभू. या तिघांची मी थोडक्यात ओळख करून देते आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर मृदुला फडके या बीजे मेडिकल कॉलेजच्या माजी डीन आहेत. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, ज्येष्ठ बालरोग तज्ञ, तसंच युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या त्या आरोग्य सल्लागार आहेत. मागच्या चर्चेलाही मृदुलाताई आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची आणि नवी उमेद टीमची आणि नवी उमेदच्या वाचकांची आता चांगली ओळख झालेली असावी. दुसरे आपले पाहुणे आहेत डॉक्टर प्रशांत गांगल. गेली 30 वर्ष गांगल सर बालरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. नंतर BPNIचे ते महाराष्ट्राचे समन्वयक आहेत आणि वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग ॲक्शन या संघटनेचेही त्यांनी सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. तसंच स्तनपानाचे ते पुरस्कर्ते आहेत. मदर सपोर्ट ग्रुपची त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि 60,000 आरोग्य कर्मचाऱ्यांचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आपले तिसरे पाहुणे आहेत डॉक्टर संजय प्रभू. संजय प्रभू हे बालरोग तज्ञ आहेत आणि दहिसर इथं त्यांची प्रॅक्टिस आहे. नवजात बाळं आणि लहान मुलं यांच्यामधील अतिकुपोषितपणा हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. तसंच मुंबईतील वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटल इथे एक अतिकुपोषित बाळांचं युनिसेफचं सेंटर आहे. त्या सेंटरचे इथे इन्चार्ज म्हणून काम पाहतात. आजच्या विषय निवडीचं हे कारण एकतर 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट मगाशी म्हटलं तसं जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पण आपण करतो आहोत. पण दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षीची या सप्ताहाचं वेगळेपण म्हणजे कोविडची साथ आणि या साथीमध्ये माता-बाल आरोग्य आणि स्तनपान यावर काय परिणाम झाले, काय परिणाम होतील पुढे याविषयी चर्चा व्हायला हवी. म्हणून आपण आज एकत्र जमलेलो आहोत. एरवी सगळी सरकारं, सामाजिक संस्था विविध पद्धतीनं हा आठवडा साजरा करतात. पण तरी सुद्धा अजून लोकांपर्यंत पोहोचत राहायलाच हवं हे दिसत राहतं दरवर्षीच, कारण ही संख्या आपण वाढताना बघतो. तर लोकांपर्यंत पोहोचायची रीत बदलायला हवी का? काय करायला हवं? हे सगळं यामध्ये बघणं महत्त्वाचं वाटतं. तर सुरुवातीला मला मृदुला मॅडमकडेच जायला आवडेल, की त्यांना मला विचारायला आवडेल, कोविडमुळे स्तनपान मोहिमेवर काही परिणाम झाले का? कोणते परिणाम झाले आणि ते? मृदुलाताई? कोविडमुळे नमस्कार. कोविडमुळे तसं म्हणलं तर सगळ्या आरोग्यांच्या समस्याच खूप वाढलेल्या आहेत. सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोविडचा कालावधी असा कठीण कालावधी आणि त्याच्यामधून आपण जातोय आणि आपण आता विचार करूयात की ह्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टीच जिकिरीच्या झाल्या आहेत. लोक भीतीपोटी बाहेर जायचं आणि योग्य तऱ्हेनेच बाहेर जाऊ शकत नाहीयेत आणि लॉकडाऊन झालेला आहे सगळीकडे. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या आरोग्याला जपण्यासाठी सगळे सिनियर सिटीजन्स आणि लहान मुलं घरामध्ये राहत आहेत आणि मोठी माणसं जेव्हा लागेल तेव्हाच कामाला जात आहेत. पण ह्याच्यामध्ये स्त्रिया आणि मुलांची जरा जास्तच मला वाटतं त्या भरडल्या जात आहेत. आणि कशा भरडल्या जात आहेत? तर पहिलं त्यांच्या आरोग्यासाठी आपण जर विचार केला स्त्रियांच्या, म्हणजे आता स्तनपान करायचंय, सध्या स्तनपानाचा सप्ताह चालू आहे, तर आपण बघूयात की स्त्रियांच्या आरोग्याला कसं काय काय सध्या स्थिती आहे. तर कोविड असल्यामुळे पहिली गोष्ट तर अशी झाली आहे की खूप लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि त्या नोकऱ्या गेल्यामुळे असं एक आढळून आलेलं आहे की त्यांची पैसे मिळवायची शक्ती 10% तरी कमीत कमी झालेली आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे लोकांना पगार 10% कमी मिळतोय, कारण आपल्याकडे बहुतेक सगळेजण मजूर वगैरे असेच असतात. आणि असं एका ठिकाणी असं पाहण्यात आलेलं आहे की जर 10% पगार कमी झाला तर तुमच्या आहाराची 5% कमतरता जाणवून येते. म्हणजे तुम्ही जर 100 गोष्टी घरात आणत असलात खायच्या, तर त्या 95च आणणार आणि कल्पना करा की स्त्रियांना आणि मुलांना त्यात कमी मिळणार. आणि त्याच्यातल्या देखील प्रथिनयुक्त जो आहार असतो तो 5% नाही तर 15% कमी होतो. आणि जीवनसत्व असलेल्या गोष्टी, म्हणजे आपण असं धरूयात की फळं आणि पालेभाज्या आणि नट्स आणि काजू आणि वगैरे अशी सुकामेवा असे अनेक गोष्टी निश्चितच 30% कमी झालेल्या आढळून आलेल्या आहेत.
त्यामुळे पहिली गोष्ट झालेली आहे कोविडमुळे की स्त्रियांचा आहार कदाचित कमी झाला असेल. दुसरं आपण पाहिलेलं आहे की इकडून तिकडे जाण्याची क्षमता कमी झाली आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की सप्लाय चेन, म्हणजे जी साखळी असते सेवा पुरवायची, ती साखळीच मोडून पडली आहे. त्यामुळे सगळीकडे भाज्या मिळतीलच असं नाही. काही ठिकाणी गहू तांदूळ मिळाले नीटपणे तर बाकीच्या गोष्टी मिळत नाहीत. काही ठिकाणी दूध मिळत नाही, काही ठिकाणी मासे मिळत नाही. असं झाल्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं आहे की योग्य त्या गोष्टी आहारामध्ये जो समतोल आहार घ्यायला पाहिजे आणि जो सर्वांगीण आहार घ्यायला पाहिजे तो कोविडमुळे कोविड युक्त मातांना हल्ली मिळत नाही आणि कोविड न झालेल्या मातांना देखील मिळत नाहीये. आणि अशा तऱ्हेने स्तनपान करताना ज्या काय आरोग्यविषयक समस्या येणार आहेत त्या सगळ्यात महत्वाची एक समस्या म्हणजे आहार योग्य मिळतो आहे का हे आपण बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, स्त्रीनी आपल्या मनातली भीती काढून टाकली पाहिजे. कारण तिला बाळाला जर हात सुद्धा लावायची भीती वाटली, कोविड पॉझिटिव्ह असो किंवा कोविड निगेटिव्ह असो, सगळ्या आयांनी बाळाला जवळ घेतलंच पाहिजे आणि बाळाला स्पर्श करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे या स्तनदा सप्ताहामध्ये मी सर्व मातांना, स्तनदा माता, इतर माता, कोविड पॉझिटिव्ह माता, कोविड निगेटिव्ह माता, सगळ्यांना एकच सांगेन की आपला आहार समतोल असावा आणि कितीही जरी घरात पैसे मिळायची चणचण असली तरी सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मातांकडे आणि मुलांकडे आपण विशेष तऱ्हेने लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या स्तनपान सप्ताहामध्ये हे मला सगळ्यांना अगदी आवर्जून सांगायचंय. दुसरी गोष्ट सांगायची आहे, स्तनपानाशी निगडीत नसली तरी ती म्हणजे आरोग्य केंद्राला माता जातच नाहीयेत. त्यामुळे त्यांना जो काही भीतीमुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे तर त्यांनी आरोग्य केंद्रांना जायला पाहिजे आणि त्यांना आरोग्य केंद्रामधून ज्या त्या सुविधा मिळत आहेत. सगळ्यात महत्वाची सुविधा अर्थातच आहे की जो सल्ला मिळतोय आणि लहान मुलांचं लसीकरण होतंय आणि त्यांना जो आहार मिळतोय आता अमृत आहार आणि अनेक योजना सरकार राबवतंय आणि स्त्रियांना शिधा देखील मिळतोय. प्रत्येक कुटुंबाला 5 किलो तांदूळ आणि गहू आणि 1 किलो डाळ असं दर महिन्याला मिळतंय. तर मला वाटतं ही योजना विशेष करून आदिवासी भागांमध्ये आहे, पण इतरही ठिकाणी. सो आहार चांगला असणं हे स्तनपान सप्ताहामध्ये मी पहिलं सांगते आणि मग आपण नंतर पुढे बघू शकतो की कसं आईने स्तनपान करायला पाहिजे. आणि हे आहाराविषयी झालं आपलं बोलणं. पण आता एक म्हणजे माझ्या नातेवाईकांमध्ये आता असं घडलं, की त्यांची मुलगी डिलिव्हरीसाठी आलेली होती. आम्ही राहतो शहरामध्ये, त्यामुळे आम्हाला तोपर्यंत काही टेन्शन नव्हतं. कोव्हिडही तोपर्यंत आलेला नव्हता. पण एकदम पेशंट सापडायला लागले आणि तिची डिलिव्हरीची डेट साधारण एप्रिल एंड होती. तोपर्यंत दवाखान्यात जे 9व्या महिन्यात वरचे वर जे दाखवायला बोलवतात दर आठवड्याला, तर आम्हाला असा प्रश्न होता, की आता हे कसे जाणार? कारण दवाखान्यात जायची भीती मगाशी तुम्ही म्हणालात तसं की जात नाहीये. आम्हाला तेच टेन्शन होतं की ही दवाखान्यात दाखवणार कशी? नंतर डिलिव्हरीची जेव्हा वेळ येईल ऐन, तेव्हा बरोबर लॉकडाऊन झालेलं होतं आणि दवाखान्यात जायचं तिच्या सकट आम्हाला सगळ्यांना टेन्शन होतं कारण तिच्याबरोबर राहायला लागणार होतं कोणीतरी एका व्यक्तीनं तिथे. म्हटल्यानंतर पार पडलं ते सगळं. पण आमच्या मनात भीती होती, बाळाच्या आईच्या मनात भीती होती आणि ह्या सगळ्यांमधनं जेव्हा ॲक्चुअली तिला स्तनपानासाठी बाळाला घ्यायचं होतं, तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी मदत वगैरे केली. पण हे सगळ्या स्त्रियांबाबत गावांमध्ये काय घडतंय? कारण इथे शहरामध्ये आम्हाला मिळाली, पटकन मदत मिळाली. डिलिव्हरी तिची व्यवस्थित पार पडली. पण गावांमध्ये कितपत बायांचं प्रमाण आहे असं दवाखान्यात जायचं? मला असं वाटतं गावात आणि शहरात दोन्ही ठिकाणी अतिशय समस्या उद्भवलेल्या आहेत आणि सर्व डॉक्टर्स सर्वतोपरी मदत करतायत, सर्व नर्सेस मदत करतायत, आरोग्य सुविधा देणारी सर्व हॉस्पिटल्स, प्राथमिक आरोग्य केंद्र सगळे मदत करतायत. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी स्त्री जर डिलिव्हरीला आली असेल तर तिला कोविडची टेस्ट करून मगच तिला ऍडमिट केलं जातं डिलिव्हरीसाठी. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आपल्याला एक लक्षात ठेवली पाहिजे की सर्व स्त्रियांना डिलिव्हरीसाठी मिळायलाच पाहिजे. आता अशी अवस्था आहे की 30% सेवाच आपल्याकडे चांगल्या तऱ्हेने चालू आहेत. पण ही मे जून महिन्यातली स्थिती आहे. मला वाटतं आता आपण ऑगस्टमध्ये आहोत आणि सध्या खूपच अवस्था चांगली आहे. आणि वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल सारख्या डॉक्टर प्रभू सांगतीलच मोठ्या हॉस्पिटल्समध्ये तर सगळीकडे स्त्रियांना ऍडमिट करून घेत आहेत आणि कोविड पॉझिटिव्ह स्त्रियांमध्ये देखील
स्तनपान त्यांना करायला उद्युक्त करणं ही आपली सर्व लोकांची जबाबदारी आहे. आणि तुम्ही वर्षाताई ज्या तऱ्हेने चांगलं त्या स्त्रीचं बाळंतपण पार पाडलं, तेच आज आपल्याला सगळ्यांना करायचंय. आणि ते म्हणजे स्त्रीला चांगल्या तऱ्हेने आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजे. आपण एक टीव्हीवरती परवा न्यूज पाहिली की एक स्त्री रिक्षामध्ये डिलिव्हर झाली. तर असं व्हायला नको. तिला ताबडतोब ऍडमिट करून घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या सरकारने आता खूप सुविधा केल्या आहेत. खाजगी हॉस्पिटल्स असोत किंवा सरकारी हॉस्पिटल्स असोत, आता सगळीकडे सुविधा उपलब्ध आहेत. ओके. धन्यवाद. आणि अजून एक मला विचारावसं वाटतं, की स्तनपानाविषयी गैरसमज अजून बऱ्यापैकी प्रमाणात आहेत. तर हे गैरसमज कोणते आहेत आणि तुम्हाला म्हणजे काय सांगता येते? पहिला गैरसमज म्हणजे असं आपण बघूयात की ती स्त्री डिलिव्हर झाली रे झाली की त्या बाळाला ताबडतोब स्त्रीच्या त्या हातातून काढून तिला तो ब्रेस्ट क्रॉल वगैरे द्यायचा असतो, तिच्या पोटावर बाळाला ठेवायचं असतं. ते तर लांबच राहिलं. बाळाला झटकन बाहेर कुठेतरी दूरच्या खोलीत घेऊन जातात. कारण त्यांना भीती वाटते की ही जर स्त्री कोविड पॉझिटिव्ह असेल तर बाळाचं कसं व्हायचं. तर मला पहिला गैरसमज दूर करायचा आहे, तो म्हणजे बाळाला आईच्या पोटावर ठेवायचं आणि लवकरात लवकर म्हणजे कधी पण येतं काय लेक्चर? बाळाला स्तनपान द्यायचं. हे अतिशय जरुरी आहे. आणि हे सर्व कोविड पॉझिटिव्ह किंवा कोविड निगेटिव्ह सर्व मातांना ही सुविधा मिळालीच पाहिजे. आणि ही पहिली भीती मनातून काढून टाकायची की जर स्त्री जरी कोविड पॉझिटिव्ह असली पण तिची प्रकृती बरी असली, म्हणजे ती खूप आजारी नसली, किंचित ताप आहे, किंचित खोकला आहे, पण तिला बाळाला दूध द्यायला हरकत नाही. एवढंच नाही तर मी असं म्हणेन की तिने बाळाला विशेष करून स्तनपान दिलं पाहिजे. आणि कोविड पॉझिटिव्ह स्त्रीला तर तुम्हाला माहिती आहे की तिच्या शरीरात आता कोविडच्या अँटीबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती तिच्या शरीरात निर्माण होणार आहे. आणि या अँटीबॉडीज बाळाला जाणं तर फार जरुरीचं असतं. त्यामुळे मी म्हणेन की कोविड पॉझिटिव्ह आई असली तरी तिने स्तनपान करायलाच पाहिजे. तिने मास्क लावला पाहिजे, हात साबणाने चांगले धुतले पाहिजे 20 सेकंद पर्यंत वाहत्या पाण्यामध्ये. आणि मास्क लावल्यानंतर तिने बाळाला जवळ घेतलंच पाहिजे. आणि बाळाचा आईला आणि आईचा बाळाला स्पर्श झाला पाहिजे, तरच आईला चांगलं दूध यायला लागेल. आईला जर खूप खोकला येत असेल आणि ती असं खोकताना आपल्या छातीवर स्वतःच्या खोकली असेल तर तिने थोडी छाती पुसून घेऊन साबणाच्या पाण्याने आणि मग बाळाला दूध द्यायला सुरुवात केली पाहिजे. हे कोविड पॉझिटिव्ह सर्वसाधारण आजार असलेल्या स्त्रीला, म्हणजे जिची प्रकृती बरी आहे, तिला आपण अगदी लक्षात ठेवलं पाहिजे की तिला स्तनपान देणं हे अतिशय जरुरीचं आहे. आणि असं मी आता सगळ्यांना सांगते आहे. हे आता कोविडचं झालं खरं. पण मला एक माझ्या डिलिव्हरीची मला स्वतःला 2 मुली आहेत. तर ती आठवण म्हणजे खूप वर्ष झाली आता त्याला. पण ती आठवण एक मला सांगावीशी वाटते असं, की मला मुलगी झाली आणि सकाळी साधारण 8-9 वाजता तर तिचा जन्म असेल. आणि मग नंतर त्यांनी रूममध्ये वगैरे शिफ्ट केलं. नंतर जवळपास दुपारी 1-1:30च्या सुमारास त्या डॉक्टर माझ्या रूममध्ये आल्या आणि त्यांनी मला त्या बाळाला पाजायला दिलं. तोपर्यंत ते बाळ उपाशी होतं. आणि झालं असं गंमत, की माझ्या बहिणी माझ्याजवळ होत्या. त्यामुळे त्यांना माहिती होतं, की बाळाला लगेच हिनं घ्यायला हवं प्यायला. म्हणून त्यांनी मला इन्सिस्ट केलं. त्यांनी मला एकदा म्हणजे प्रयत्न करायला लावला, की "नाही तू घे." तर हे शहरात असून सुद्धा हे चित्र आहे, की माझी मुलगी आता 12 वर्षाची आहे आणि 12 वर्षापूर्वीची ही घटना आहे, पण शहरातली आहे. तर आता कोरोनाच्या काळात म्हणून मला अशी शंका वाटली, की कितपत डॉक्टर पुढे येऊन दाखवत असतील बाळाला, की हे असं घ्या. कारण आता कोरोना पेशंटच्या जवळ जाणं हे पण हल्ली बाहेर बघतोय आपण भेदाभेद किती होतो. म्हणजे आजूबाजूला पेशंट असतील तरी ओळख देत नाहीत लोकं. तर अशा ठिकाणी कशी सेवा मिळत असेल अशी मला एक उत्सुकता वाटते. ही सगळी सेवा द्यायलाच पाहिजे. म्हणेन असं म्हणेन मी की तुम्ही ही उमेद देत आपण आज सांगतोय. आणि खेड्यात असो किंवा शहरात असो सगळ्यांनी स्तनपान केलंच पाहिजे. खेड्यामध्ये अनेक वेळेला असं दिसलेलं आहे की भीतीपोटी त्या बाळाला आईला दिलं जात नाही. पण आदिवासी भागामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, असं आढळून आलेलं आहे की ही अवस्था जरा बरी आहे. आणि शहरात सुद्धा आता सुधारायला लागली आहे. तरी आपल्याला माहिती आहे की NFHS 4च्या डेटाप्रमाणे आपल्याला 50%च स्त्रिया स्तनपान करतायत. हे प्रमाण वाढलंच पाहिजे. तरच बाळाची सर्वांगीण वाढ, बाळाच्या मेंदूची वाढ आणि बाळाची शारीरिक वाढ दोन्ही होणार आहे. धन्यवाद मृदुलाताई. मला आता प्रभू सरांना एक प्रश्न विचारावासा वाटतो,
की आयांचं आणि सासवांचं एक ठाम मत असतं की बाळाला दूध पुरत नाहीये. हे त्या स्वतःच्या सुनेलाही सांगत असतात, स्वतःच्या मुलीलाही सांगत असतात. तर दवाखान्यांमध्ये तुम्ही कसं त्यांना समजावता? तुमच्याकडे आलेल्या मुलीच्या आईला, सासूला काय सांगता मॅम? ह्याची सुरुवात आम्हाला ऍक्च्युली प्रसूतीपूर्वच करायला पाहिजे. ज्याच्याकरता आता डॉक्टर गांगल तुम्हाला सांगतील की आमच्याकडे एक मदर सपोर्ट ग्रुप म्हणून एक ग्रुप तयार केला आहे, जो आम्ही जे माता ज्या होत्या आणि ज्यांना दुसऱ्या मातांना स्तनपान प्रोत्साहन द्यायला त्यांना आवड आहे, तर त्या हे मदर सपोर्ट ग्रुप करतात. प्रत्येक मॅटर्निटी होम मध्ये, आता मुंबईमध्ये नॉर्दर्न सबब्स म्हणजे आमच्या वेस्ट साईडला तिकडे जवळजवळ सगळ्या प्रायव्हेट मॅटर्निटी होम्स आणि मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, आणि त्याशिवाय वाडिया, KEM, सायन, नायर हॉस्पिटल, ज्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्स आहेत म्युन्सिपाल्टीचे, तिकडे हे मदर सपोर्ट ग्रुपवाले जे आपले डॉक्टर गांगलने ह्याने तयार केलेली जी हा ग्रुप आहे, ते येऊन मॅटर्निटी म्हणजे अँटीनेटल क्लासेस घेतात. जे प्रसूतीपूर्व OPD मध्ये 20-25 जे डिलिव्हरी होणारी जी माता जे आहेत त्यांना जेव्हा एका जागी गोळा केलं जातं आणि त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टीबद्दल पहिलेच संवाद केला जातो की प्रसूतीनंतर काय होणार आहे. डॉक्टर फडके यांनी तुम्हाला सांगितलंय की लगेच डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला आईच्या छातीवरती ठेवणं फार गरजेचं आहे. त्याच्याने काय होईल की 1 तासाच्या स्तनपानाला सुरुवात होते, आणि ते एकदा सुरू झालं आणि बाळ जेव्हा रूम मध्ये शिफ्ट करण्यात येतं आई बरोबर, तर बाळाला आई बरोबरच ठेवण्यात यायला पाहिजे आणि आईला सांगण्यात यायला पाहिजे की तुला आता ह्याच्यानंतर जेव्हा झोप येणार साधारण 2 तासानंतर, तर त्याच्या आधी तू अजून एकदा स्तनपान करून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या 2-2.5 तासानंतर बाळ आणि आई दोघे दमल्याने झोपतात. त्याच्या आधी हे स्तन फार गरजेचं आहे. आता काही कोविडच्या काळामध्ये चुकीच्या कल्पना आहेत की बऱ्याचशा आईंची टेस्ट होत नाही आणि लोकांना वाटतं की हिला पण कोविड असू शकतो का. आता मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा नाशिक अशा मोठ्या शहरामध्ये प्रसूतीपूर्व लेडीज मध्ये आता आजकाल होते. पण समजा नाही जरी झाली तरी आपण असं समजू नये की कोविड असायची शक्यता आहे म्हणून स्तनपान करू नये. कोविड असो किंवा नसो, स्तनपान हे करणं फार गरजेचं आहे. डॉक्टर फडके यांनी तुम्हाला सांगितलंच आहे की आपल्याला मास्क घालायला पाहिजे आईने, आणि मास्क घातल्यानंतर आईने आपल्या पर्सनल हायजीन म्हणजे हाताची स्वच्छता ठेवणं आणि बाळाला जेवढं लवकर होईल तेवढं जवळ घेणं आणि बाळाच्या स्तनपानाला 1 तासाच्या आत सुरुवात करणं हे फार गरजेचं आहे. मुख्य एक गोष्ट मी सांगू इच्छितो की WHO आणि युनिसेफ या दोन्ही जागतिक ज्या संस्था आहेत, दोघांनी असं सांगितलंय की स्तनपान हे चालू ठेवायला पाहिजे जरी आईला कोविड असेल तरी. एक गोष्ट चांगली आहे की 95% जे प्रसूतीपूर्व मातांना ज्यांना कोविड होतं ते फार माइल्ड इन्फेक्शन म्हणतो आपण त्याला जास्ती सिम्पटम्स असतात, त्यांना कॉम्प्लिकेशन पण नसतात आणि आईपासून पण बाळाला कोविड होण्याची शक्यता फार कमी आहे. मी असं म्हणेन की 3 ते 5%च. आता एवढी जर कमी शक्यता आहे तर कुठल्याही आईने असं समजू नये की हे स्तनपान करणं हे बाळाकरता फायदा ठेवावं जसं कोविड नसताना आपण करायचो, आणि प्रत्येक बाळाला असं समजायचं की त्याला कोविड नाहीच आहे आणि स्तनपान व्यवस्थित करणं हे आपलं कर्तव्य आहे. ओके. आता स्तनपान विषयक एक डॉक्टर सांगत असतात, म्हणजे काही वेळा डॉक्टर सांगतात तुम्ही 3 महिने फक्त स्तनपान करा, त्यानंतर वरचा आहार सुरू करा. काही डॉक्टर सांगतात 6 महिने तुम्ही पूर्णपणे स्तनपान द्यायला हवं. तर ऍक्च्युअली आयडियल यातलं काय आहे? म्हणजे 6 महिने, 3 महिने म्हणजे पूर्णपणे आयडियल असं आहे की आता ह्याच्याबद्दल काही कंट्रोवर्सी नाहीये. WHO आणि युनिसेफने आता क्लिअरली म्हटलंय की 6 महिने पूर्ण होईपर्यंत म्हणजे 180 दिवस. आता कोणाला त्याच्याबद्दल वाटत असेल की 6 महिन्याची सुरुवात किंवा 6 महिन्याचा अंत, असं नाहीये. 6 महिने पूर्ण 180 दिवस होईपर्यंत निव्वळ स्तनपान, बाकीचं काही नाही. पाण्याची गरज नाही,
तुम्हाला बाकीचे काही बालकडू बालगुटी काही द्यायची गरज नाही. फक्त डॉक्टरने जे काय विटॅमिन किंवा तुम्हाला विटॅमिन डी दिलं असेल ते जे औषध आहेत तेच द्यायची. बाकी कुठल्याही गोष्टींची द्यायची गरज नाही. पाणी पण द्यायची गरज नाही. दुसरं आमच्या गावामध्ये आम्ही खूप बघतो, आता शहरामध्ये हे कमी झालंय. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला काहीतरी चाटण दिलं जातं, मध दिलं जातं किंवा दुसरं काहीतरी दिलं जातं. ते पण करणं एक योग्य नाही बाळाच्या दृष्टीने. बाळाचा जो हक्क आहे ते पहिल्या तासाच्या आत फक्त आईचं दूध मिळणं पाहिजे. बाकीचे काही द्यायची गरज नाही. एक दोन ठिकाणी एक सांगू का, एक हा. छान मराठी म्हण आहे माझ्या एकदम डोक्यात आली. आपण नीर क्षीर विवेक म्हणतो, म्हणजे कुठलं दूध आणि कुठलं पाणी. तर मला वाटतं बाळाला नीर क्षीर विवेक फार जास्त चांगला माहिती असतो आणि म्हणून त्याला पाणी देण्याची मुळीच गरज नाही. पहिले 6 महिने पूर्णपणे बाळाला निव्वळ स्तनपान करणे हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. पण तरी एक अजून असं दिसतं की उन्हाळ्यामध्ये म्हणजे जनरली सगळ्या आया किंवा आज्या मगाशी मी म्हणाले जसं की त्यांचा एक खूप हे असतो की नाही नाही एवढा उन्हाळा आहे बाहेर गरम आहे तर त्याला तहान लागत असेल बाळाला तर पाणी द्यायलाच हवं असं म्हणून इन्सिस्ट करतात हे लोक की नाही 1 चमचा देऊ 2 चमचे देऊ मध्ये उकळून गार केलेला असेल काही असेल पण तो हे अपेक्षा असते त्यांना अशी की ते तर ती द्यावं. आता सोडून द्यावी. 90% पाणी दुधातच मुळे असतं, जास्तच असतं. बरोबर आहे. राजस्थानमध्ये जरी तुम्ही राहत असला आणि बाहेरचं हम्म. तापमान जरी 48 डिग्री सेंटीग्रेड असेल तरी बाळाला पाणी द्यायची गरज नाही. आणि हे सायंटिफिक स्टडीज आहे. मी म्हणतो म्हणून असं नाहीये. हे तुम्ही जर्नल्स मध्ये पण ह्याच्यावरती खूप स्टडी झालेला आहे की एकदम दुर्गम भागात आणि जिकडे ऊन खूप आहे आणि टेम्परेचर खूप जास्ती आहे तिथे पण असं बघण्यात आलंय की आईने फक्त निव्वळ स्तनपान केलं तर बाळाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि पाणी द्यायची बिलकुल गरज पडणार नाही. ओके. अजून एक असं की सध्या फेसबुकवर वगैरे पण असे ग्रुप आहेत की स्तनपान करणाऱ्या मातांविषयक आहेत. बऱ्याच जणी आया त्यामध्ये सहभागी असतात ज्या पहिल्यांदा आई झालेल्या असतात दुसऱ्यांदा आई होतात अशांचे आणि असंख्य प्रश्न त्याच्यावरती येत असतात त्यांचे. तर ह्या जवळपास सगळ्या खरं उच्च शिक्षित कॉर्पोरेट महिला असतात. थोडं असं होतं का की ह्या महिलांकडे माहिती कमी असते किंवा खूप वाचत असल्यामुळे कदाचित गोंधळ एक होत असेल डोक्यात की नक्की काय करायला हवं. अशा वेळी असे ग्रुपमधनं पण मला वाटतं डॉक्टर्स लोक मदत करू शकतील. हो. आता आमचा मदर सपोर्ट ग्रुप आहे. आमचा आता वेबसाईट पण आहे BPNI महाराष्ट्राची. तिकडे तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, आता तुम्हाला जर कुठे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहिजे WHO किंवा युनिसेफच्या वेबसाईट वरती जा. इंटरनेट तुम्हाला माहित आहे, तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि तुम्हाला काही नको असलेल्या म्हणजे जे ऍक्च्युअली जे रॉंग गोष्टी आहेत ते पण तुम्ही वाचता. पण हे सगळं आपण स्वतःहून ठरवायचं नाही की काय योग्य आहे. जे WHO वेबसाईट आहे किंवा युनिसेफची वेबसाईट आहे किंवा BPNI महाराष्ट्राची वेबसाईट आहे तिकडे जा. तिकडे तुम्हाला स्तनपानाबद्दल पूरक आहाराबद्दल सर्व माहिती मिळेल. जी जागतिक स्तरावरती जी योग्य माहिती आहे तीच आम्ही तिकडे वेबसाईट वरती आहे. तर त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन होणार नाही. की या वर्षीची थीम जी आहे वाबाची ती आहे की पर्यावरण आरोग्यदायी पृथ्वीसाठी स्तनपान. तर ह्या थीमचं काय हे आहे या वर्षीसाठी म्हणजे वैशिष्ट्य म्हणता येईल किंवा ते का आहे असं का ठरवलं? सुरुवातीला मी उमेद मंच आणि युनिसेफचे आभार मानतो की त्यांनी मला इकडे बोलावलं आणि माझ्या प्रश्नाकडे जाण्याआधी जे मॅडमनी आधी सांगितलं आणि संजय सरांनी सांगितलं त्याच्यावर मी थोडंसं आणखी एक ऍड करतो की मास्क वापरावा की नाही वापरावा हा संभ्रम प्रत्येक आईच्या मनात असतो. जर आई नॉर्मल असेल, आईला काही त्रास नसेल, सर्दी नाही, खोकला नाही, कोविडची लक्षणं नाहीत, तर अशा आईने घरात बाळाची काळजी घेताना किंवा स्तनपान करताना मास्क वापरू नये. बाळाचे पापे घ्यायला हरकत नाहीत, बाळाला स्पर्श घ्यायला हरकत नाही, बाळाची काळजी घ्यायला हरकत नाही. पण आईला जर सर्दी खोकला वगैरे असेल किंवा काही कोविडची लक्षणं असेल तर नक्की तिने मास्क घालावा. अर्थात आई बाहेर पडेल बाळाला घेऊन तेव्हा आईला मास्क वापरावाच लागेल. हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली तर जर प्रायव्हेट रूम असेल ज्या ठिकाणी बाकी कोणी नाहीये आणि 1-2 कुटुंबीय घरातीलच माणसं आहेत, वडील आहेत बाळाचे आणि त्या ठिकाणी सगळ्यांची तब्येत चांगली आहे तर अशा वेळी सुद्धा मास्क वापरायची आवश्यकता आईने नाहीये. ओके.
पण जनरल वॉर्डमध्ये आई असेल तर अर्थात इतरांपासून तिला त्रास होऊ शकतो, म्हणून तिने मास्क घालावा हे योग्य आहे. बाळाला कुठच्याही परिस्थितीत मास्क घालू नये 2 वर्षापर्यंत. दुसऱ्या वाढदिवसापर्यंत बाळाला मास्क घातल्याने कधी बाळाचा श्वास हे अडकून गुदमरू शकतं बाळ. त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही जो प्रश्न विचारलाय की ह्या वर्षीची थीम काय आहे, तर ह्या वर्षी प्रत्येक वर्षी वाबा म्हणजे वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन ही जी संस्था आहे ती वर्ल्ड ब्रेस्टफीडिंगचा कॉल देते आणि प्रत्येक वर्ष ही थीम देते. तर ह्या वर्षी यांनी थीम जी दिलेली आहे ती अशी आहे की सपोर्ट ब्रेस्टफीडिंग फॉर अ हेल्दियर प्लॅनेट. ही जर आपण मराठीत ट्रान्सलेट केली त्याचा अर्थ काय होतो की स्तनपानाचा पुरस्कार, निरामय पृथ्वीचा आधार. आता स्तनपान आणि पृथ्वीचा काय संबंध आहे? पुष्कळ संबंध आहे. आता माणसाची तब्येत किंवा कुठच्याही प्राण्याची किंवा झाडाची तब्येत, वनस्पतीची तब्येत ही वातावरणावर म्हणजे एन्व्हायरमेंटवर अवलंबून असते. आणि जर चांगली एन्व्हायरमेंट असेल तर सगळ्यांची वाढ व्यवस्थित होते आणि सगळे चांगले हेल्दी अगदी व्यवस्थित बनू शकतील. आणि जर माणसांनी चांगल्या प्रकारे व्यवहार केले की म्हणजे घाण केली नाही किंवा पोल्युशन केलं नाही तर अर्थातच एन्व्हायरमेंट पण सुधारेल. तर हा परस्पर संबंध कसा आहे बघा. समजा आयांनी दूध पाजायचं बंद केलं तर काय होईल? बाहेरचं दूध द्यावं लागेल, पावडरचं दूध द्यायला लागेल. पावडरचं दूध कुठे बनतं? फॅक्टरीमध्ये. गाई म्हशीच्या दुधापासून बनतं. एवढ्या गाई म्हशी जर पाळायच्या असतील तर त्या काही जिराफासारख्या वरती जाऊन पाला खात नाहीत झाडावर. त्यामुळे ती झाडं कापून त्या ठिकाणी पूर्ण करावी लागतील की गाई म्हशी त्या ठिकाणी चरू शकतील. दूध बनवण्यासाठी प्रचंड उष्णता तयार होते. त्यामुळे जगाच्या टेम्परेचरमध्ये वाढ व्हायला तापमानाची मदत होते. ते सगळं दूध पॅक करण्यासाठी कितीतरी प्लास्टिक, कितीतरी पुठ्ठा, कितीतरी पोल्युटंट्स लागतात, टिन्स लागतात. तर हे टिन्स सुद्धा एक पोल्युशन म्हणून तयार होईल. आणि हे सगळं दूध ट्रान्सपोर्ट करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर व्हेकल्स वगैरे लागतात आणि त्याकरता जो त्याच्यामुळे जे पोल्युशन होईल ते वेगळं. परत गाई म्हशी बऱ्याच ठिकाणी मिथेन आणि इतर गॅसेस जनरेट करतात की ज्याला ग्रीन हाऊस याचं खराब प्रकारचे गॅसेस आहेत. त्यामुळे ते डॅमेज करू शकतात एन्व्हायरमेंटला. त्यामुळे एक आई स्तनपान करते हे स्तनपानाला पुष्कळ मदत करते, पुष्कळच्या खर्चामध्ये बचत होते. त्यामुळे ह्या थीम मधनं वाबाला हे सांगायचं आहे की जर आपण स्तनपानाला पुरस्कार केला, जास्त जास्त माता स्तनपान करू लागल्या तर पर्यावरणाचा बचाव होईल. मी नेहमी विचारतो की आईच्या दुधाचा रंग काय? सगळे सांगतात पांढरा. मी सांगतो पांढरा नाही, आईच्या दुधाचा रंग हिरवा आहे. का हिरवा आहे? कारण हिरवा रंग हा आपले जे वातावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे त्याचं प्रतीक आहे. त्यामुळे आईच्या दुधाचा रंग हा हिरवा, कारण तो वातावरणाला, पृथ्वीला समरसून जाणारा, म्हणजे पृथ्वीला पुरस्कार करणारा, पृथ्वीला सपोर्ट करणारा असा आहे. त्यामुळे ही या वर्षाची थीम आहे आणि म्हणून स्तनपानाचा पुरस्कार कुठच्या मार्गाने करायचा हे सुद्धा बाबाने दिलेलं आहे. आता प्रत्येक आईनं पर्यावरणाचा विचार केला तर नक्कीच बाळाचा आणि पर्यावरणाचा दोन्ही गोष्टींचा विचार करायला हवा थोडक्यात. पण स्तनपानाविषयी हॅलो. मगाशी मी म्हटलं तसं दूध पुरत नाही हा एक नेहमीचा येतोय आवाज? हो, आता यायला लागला. हा. मगाशी मी म्हटलं तसं घरातून जसं नाही हा एक गैरसमज आहे. तसं काही वेळा बसून बसून मुलींची पाठ दुखते. बाळाला दर 2 तासाने, कधी-कधी तर 1-1.5 तासाने बाळाला पाजायला घ्यायचं असतं. तर अशा वेळी त्यांना तो प्रश्न असतो, की बसून पाजावं तर पाठ दुखते, झोपून पाजलं तर लोकं म्हणतात तू नाक बाळाचं दबलं जातं आणि बाळाला तो धोका आहे. तर काय ॲक्चुअली यातला सोपा मार्ग काय आहे? एक गोष्ट लक्षात घ्या की आई बसलेली असू दे किंवा झोपलेली असू दे, बाळाची पोझिशन ही आडवीच असते. त्यामुळे आईने बसून पाजलं काय किंवा झोपून पाजलं काय, बाळाची पोझिशन बदलत नाहीये, बाळाला काही फरक पडत नाहीये. पण आई जर बसून सतत स्तनपान करत राहील, रात्री सुद्धा बसून स्तनपान करत राहील तर काय होईल? तर आई थकून जाईल. 2 वर्षाला स्तनपान करायचंय. आता जे सगळे लेक्चर ऐकतायत त्यांनी 1 तास उभं राहून लेक्चर ऐकलं तर काय होईल? एक 15-20 मिनिटात कंटाळून जातील. त्यामुळे बाळाचं नाक दबणं वगैरे हा काही प्रकार होत नाही आणि कोणी असं नाक दबवून घेत नाही. बाळाला वाटलं नाक दबताय, बाळ छाती सोडून देईल. आणि दुसरं म्हणजे पाजताना बाळाची हनवटी असते ती स्तनामध्ये रुतते, नाक लांब असतं. त्यामुळे ही भीती जी आहे की आई बाळावर झोपेल किंवा आई बाळाचं नाक दाबेल, ह्या सगळ्या भीत्या खोट्या आहेत. कुठची आई असू दे, अर्थात ती झोपेच्या गोळ्या वगैरे घेत असेल किंवा तिला आकडीची बिमारी वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण कुठचीही आई जेव्हा बाळ बाजूला असतं तिचा एक मेंदू अंतर्मन तिचं काम करत असतं आणि तिला सांगत असतं की बाळ बाजूला आहे. बाळ थोडंसं हल्लं तरी सुद्धा आईला जाग येते. हे प्रेक्षकांमध्ये जे आहे त्यांना वेगळं सांगायला नको. तेव्हा अशी आई बाळावर झोपेल किंवा बाळाचं नाक दबलं तर या लक्षात येणार नाही, बाळाने धडपड केली लक्षात येणार नाही, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत.
त्यामुळे आईने बसून पाजावं, झोपूनही पाजावं. आणि रात्रीच्या वेळेला आई जेव्हा पाजत असते तर हे पण सांगण्यात येतं बऱ्याच वेळा की दूध पाजल्यानंतर 15 ते 20 मिनिटं खांद्यावर घेऊन त्याची ढेकर काढावी म्हणून. असं प्रत्येक वेळा ढेकर काढायची आवश्यकता नाही. आईने झोपल्या झोपल्या स्तनपान करावं, आईने एका बाजूला वळावं, बाळाला एका कुशीवर लोळवावं. स्तनपान झालं पूर्ण की बाळ आपोआप छाती सोडून देईल आणि आपल्या पाठीवर निघून जाईल. आणि आईने सुद्धा मग मुद्दाम त्याला उचलून खांद्यावर घ्यायची आवश्यकता नाहीये. पण काय होतं हे 15-20 मिनिटं खांद्यावर घेऊन आईने बाळाला परत खाली ठेवलं आणि आई झोपायला गेली बाळाच्या बाजूला. काय होतं, बाळ परत जागं होतं. त्यामुळे बिचारीला आईला रात्रभर झोप मिळत नाही. त्यामुळे ह्या भीत्या काढून टाकल्या पाहिजे. तुम्ही पहिला प्रश्न तो विचारलात की दूध पुरतं कसं ओळखायचं. 15 दिवसाच्या हे आत आणि बंद चित्र दिसत नाही का त्यांचं? माझं दिसत नाही चित्र. हॅलो. आहे ते. दिसतंय सर, बोला. ओके. दूध कसं पुरतंय कसं ओळखायचं. कारण प्रत्येक आईला प्रत्येक कुटुंबात चिंता असते. बाळ जास्त रडलं की लोक म्हणाले तुझं दूध पुरत नाहीये. 15 दिवसानंतर आणि 15 दिवसाच्या आत मापदंड वेगवेगळे आहेत. 15 दिवसाच्या आत काय होतं तर 15 नंतरची चर्चा आधी करूया. बाळ घरी गेलं, 15 दिवस पूर्ण झाले, साधारण एक 3-4 आठवड्याचं झालं की मधनं बाळ रडतं. लोकांना काय वाटतं अरे हिचं दूध पुरत नाहीये. 2 सोपे उपाय आहे. बाळ जर लघवी व्यवस्थित करत असेल, 24 तासामध्ये कमीत कमी 6 ते 7 वेळा लघवी करत असेल आणि बाळाचं वजन महिन्याला 500 ग्रॅम 600 ग्रॅम वाढत असेल तर याचा अर्थ आहे की बाळाला आईचं दूध पुरतंय. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी माहिती नसतात. बाळ जास्त रडतं तरी सुद्धा आईला वाटतं अरे बाळ जास्त रडे, पण बाळ 24 तास रडत नाहीत. काही दिवसा रडतात, कधी काही वेळा रात्री जास्त रडतात. आणि मी तर असं सांगेन की रडेपर्यंत थांबू नका. बाळ रडलं आणि मग तुम्ही दूध पाजत नाही, बाळ चिडलं, रागावलं, आईने दिलं नाही म्हणून ते आईला हे त्रास झाला तर बाळाने तोंड उघडलं की छाती तोंडात द्यायची. आम्ही काही सूक्ष्म प्रतिक्रिया सांगतो, चुबूळ करणं, नंतर तोंड उघडून हलवणं, बाळ डोळे उघडून आईला शोधतं किंवा थोडं हळूच हलके हुंकार भरतं, या तोंडाने चुपचुप आवाज काढतं. ह्या सगळ्या गोष्टी बाहेर दाखवलं की मग उत्सुक आहे आता स्तनपानासाठी, आईने स्तनपान द्यावं. ते बाळ रडून दिलं की मग ते चिडतं आणि मग छाती पकडत नाही. बऱ्याच वेळा काय होतं सुरुवातीला स्तन थोडे जडावतात दूध यायला लागल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी. पण 3-4 आठवडे झाले की जडावलेले स्तन नॉर्मल होतात. कारण स्तनांना एक्झॅक्टली कळतं, शरीराला कळतं की बाळाला किती दुधाची आवश्यकता आहे. तरी आईला वाटतं की माझं दूध कमी झालंय. सुरुवातीला एका बाजूला पाजायला लागलं की दुसऱ्या बाजूने दूध व्हायला लागतं आणि मागवणे बंद होतं, कारण किती बाळाला पाहिजे एक्झॅक्ट कळतं. अशा अनेक कारणामुळे आईच्या मनात शंकासूर निर्माण होतो. जर ह्या गोष्टी लघवीचं प्रमाण कमी असेल किंवा वजन वाढत नसेल तर मग त्या केसमध्ये आपण विस्तृतपणे जायला पाहिजे, त्याचं अनालिसिस करायला पाहिजे. 15 दिवसाच्या आतमध्ये ही गोष्ट खूप कठीण होते. तर 15 दिवसाच्या आतमध्ये वजन आणि शीस काय करतं बाळ याच्यावर दूध पुरतं की नाही ओळखलं जातं. पहिल्या दिवशी 1 वेळाशी, दुसऱ्या दिवशी 2 वेळाशी, तिसऱ्या दिवशी 3 वेळाशी. सुरुवातीला अशी काळी असते, काळ्याची हिरवी होते, हिरव्याची ग्रीनिश येल्लो होते आणि मग 4थ्या-5व्या दिवसात बाळ जर पिवळीशी करायला लागलं आणि वारंवार शी करायला लागलं तर आपण डोळे मिटून सांगू शकतो की बाळाला दूध पुरत आहे. सगळ्या बाळांचं वजन 7 ते 8% कमी होतं आणि मग ते हळूहळू वाढायला लागून 14 दिवसाच्या आत जन्मवजनाच्या पुढे जातं. त्यामुळे सगळ्या मुलांचं वजन हे 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी आणि 28व्या दिवशी झालं पाहिजे. 3ऱ्या दिवसाला अर्थात कमी असेल जन्मवजनाच्या, 7व्या दिवसाला ते 3ऱ्या दिवसाच्या वरती गेलं पाहिजे आणि 14 दिवसापर्यंत ते जन्मवजनाच्या पुढे गेलं पाहिजे. या एवढ्या गोष्टी जरी प्रत्येकाला माहिती असतील तरी सुद्धा बाळाला दूध पुरतंय की नाही सहज ओळखता येईल. आता हे झालं बाळाला दूध पुरण्याविषयी. तर खाण्यावरती पण निर्बंध येतात बऱ्याचदा आयांच्या. तर हे निर्बंध योग्य असतात का? म्हणजे डाळ खाऊ नको किंवा अशा कुठल्या काही ठराविक भाज्या खायला सांगतात. हे पण एक, की शेपूची भाजी खाल्ल्याने दूध येतं वगैरे असं म्हणतात. तर काय आहे हे म्हणजे हा संबंध काय आहे? सैन्य सुद्धा पोटावर चालतं. त्यामुळे ज्या आईला स्तनपान करायचंय ती स्वतःचं पोट भरायचंय आणि बाळाचं सुद्धा पोट भरायचंय, तिला व्यवस्थित अन्न मिळणे आवश्यक आहे. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की बऱ्याच मातांच्या आहारावर हे खाऊ नको, हॅलो, सर बोला तुम्ही. हे खाऊ नको, ते खाऊ नको, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तर मी सासूबाई बऱ्याच वेळा त्या आईबरोबर आलेल्या असतात किंवा ती नानी आलेली असते, तर त्याला मी सांगतो की शेतामध्ये समजा शेतकऱ्याला पीक जास्त हवं असेल, तो काय करतो, शेतातनं गोष्टी काही काढून घेतो जमिनीतून, का एक्स्ट्रा गोष्टी टाकतो. मग ते म्हणतात नाही खत टाकायला पाहिजे ना, तरच चांगली झाडं येणार. मग खत झाडाला लावतो का जमिनीत घालतो? नाही, जमिनीत घालतो. मग याचा अर्थ काय की पीक चांगलं हवं असेल तर शेतकरी खत जमिनीत घालतो, काही गोष्टी जमिनीतनं काढून घेत नाही. तसं आईच्या शरीरात तुम्ही एक्स्ट्रा काही गोष्टी टाकल्या, अतिरिक्त गोष्टी टाकल्या तरच बाळाची तब्येत सुधारेल, नाही तर कशी सुधारेल. त्यामुळे मी त्याला सांगतो की आईला सांगून ठेवतो आम्ही जेव्हा प्रसूतीपूर्व मार्गदर्शन घेतो की तुम्ही एक तुमची इच्छा लिहून ठेवा
की तुम्हाला 7 दिवस प्रसूतीनंतर सकाळ संध्याकाळ 3 वेळेला काय खायला पाहिजे, आणि त्या नवऱ्याला सांगतो की बाबा ही तिची इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे सगळ्या, तरच आईला चांगलं दूध येईल आणि बाळ चांगलं वाढेल. हा एक खाण्यापिण्यावर होतं. बऱ्याच वेळा खायलाच देत नाही 4-5 दिवस, किंवा तिला ते राब वगैरे असं काहीतरी देतात. त्यामुळे प्रत्येक आईने तिला पाहिजे ते सगळं खावं, अर्थात घरगुती, बाहेरचं खाऊ नये, आणि कुठच्याही पदार्थाचा अतिरेक टाळावा. आता दुसरा प्रश्न हा येतो की बऱ्याच वेळा आईला लाडू वगैरे दिले जातात तुपातले, ड्रायफ्रूट घालून वगैरे. तर प्रश्न विचारला, खावायत का लाडू? आई विचारते, मी लाडू खाऊ का? हिला खायला लाडू खायला घालू का? मी आईच्या वजनाकडे बघतो. आई जर बारीक असेल तर तिला म्हणतो चांगले रोज 2-3 लाडू खात जा म्हणून. आपल्याकडे खूप चांगली पद्धत होती, प्रसूतीनंतर बेडच्या खाली तो डबा, खाटेच्या खाली तो डबा ठेवला जायचा. आई पाटेल तेव्हा ते लाडू खायचे. बऱ्याच वेळा आया ह्या शेवटी जेवतात घरामध्ये. बऱ्याच वेळा आईला चांगलं खायला मिळत नाही. बाकी सगळे जेवतात आणि उरलेसुरलं आई खाते. तर हा एकच चान्स आहे आईसाठी की चांगलं खाण्याचा. गावागावामध्ये, झोपडपट्ट्यामध्ये मी सांगेन की अशा यांनी जरूर एक्स्ट्रा काय लाडू बिडू जे बनवले ते खावेत. एखादी गोष्ट आवडत नसेल त्याची तर खाल्ली नाही तरी चालेल. पण शहरातला दुसरा क्लास जो आहे त्या सगळ्या खूप स्थूल असतात. त्यांचं वजन ऑलरेडी जास्त असतं. त्यांनी व्यवस्थित आणि थोडं एक्स्ट्रा खाणं आवश्यक आहे. पण त्यांना एक्स्ट्रा जास्त फॅटवाले लाडू खायची आवश्यकता नाहीये. तर आपण वजन ठरवून आईचा सल्ला दिला पाहिजे काय करावं. आपले काही पारंपरिक पदार्थ आहेत त्यांनी कदाचित दूध वाढत असेल. आता ह्याच्यावर शास्त्रीय प्रयोग अजून झालेले नाहीयेत, शतावरीवर झालेले आहेत. त्यामुळे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी दिली जाते, काही मेथीचे लाडू वगैरे दिले जातात, डिंकाचे लाडू दिले जातात, हळवाची खीर दिली जाते. ह्या गोष्टींमुळे कदाचित दूध यायला हातभार लागत असावा. जर आजी ते करणार असेल आणि आई ते खाणार असेल आवडीने तर जरूर तिने खावं रुटीन आहाराबरोबर. पण आईला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तिच्यावर जबरदस्ती करू नये. योग्य दूध येण्यासाठी आईने पाजता खावे आणि खाता खाता पाजावे. आपल्या सापं उदाहरण आहे. गवळी जेव्हा दूध काढतो तेव्हा आधी काय करतो? आधी गाईच्या तोंडासमोर चारा टाकतो आणि मग दूध काढायला जातो. मन चांगलं असेल, खाण्यामुळे मन सुधारतं. आणि मी सगळे पाहुणे आपल्या घरी आले की आपण पाण्याचा एक ग्लास देतो. तशी कुठची आई पाजायला बसली असेल याच्यामध्ये पाण्याचा ग्लास ठेवला पाहिजे आणि तिला खायला काहीतरी वाटीमध्ये पौष्टिक पदार्थ दिला पाहिजे. मग ते खजूर असतील, चणे शेंगदाणे असतील, दुधाचा कप असेल किंवा दह्याची वाटी असेल किंवा उकडलेलं अंड असेल किंवा आमलेट असेल. अजून एक मला याच्यावरूनच असा एक प्रश्न पुढचा, की माझ्या एक मैत्रिणीबाबतचा हा म्हणजे किस्सा आहे खरा घडलेला. तिला बाळ तिचं साधारण 2-3 महिन्याचं झाल्यानंतर ऑफिस सुरू करावं लागलं तिचं आणि दिवसभर ती ऑफिसला जायची तोपर्यंत तिची आई तिला ते पावडरचं दूध वगैरे द्यायची बाळाला तिच्या आणि नंतर जेव्हा ही रात्री परत यायची तर बाळाला पाजायला घ्यायची. नंतर मग तिला असं वाटायचं, की दिवसभराचं हे शिळं दूध आहे, माझ्या छातीत आहे ते आणि मग हे मी कसं देऊ बाळाला? तर हे असं काही असतं का? आणि असा विचार म्हणजे आयांच्या जेव्हा मनात येतो त्यांनाही स्वतःला ते अपराधासारखं वाटायला लागतं, की हे शिळं दूध आहे आणि मग मी माझ्या बाळाला तेच पाजते. तर हे काय आहे मग? हा तुमचा चांगला प्रश्न आहे. नोकरी करणाऱ्या आईने प्रसूतीपूर्व प्लॅनिंग करणं डॉक्टरवर बसून की माझ्या सुट्टीचं मी काय करावं. जास्तीत जास्त सुट्टी ही प्रसूती नंतर घ्यावी. जवळच्या ब्रँचला ट्रान्सफर करून मिळण्याचं ती घ्यावी. शेवटच्या काही महिन्यामध्ये आईला जायला यायला त्रास होतो, ट्रेनने म्हणा, बसने म्हणा, किंवा हाफ डे लिव्ह घ्यायची. थोडं उशिरा निघायचं, थोडं लवकर परत यायचं, म्हणजे मग प्रसूतीनंतर जास्त रजा मिळू शकते. कमीत कमी 6 ते 7 महिने रजा घ्यायचा प्रयत्न करावा. आमच्याकडे तर माझ्या क्लिनिकमध्ये आम्ही, माझे अनेक मित्र आहेत ते सर्टिफिकेट देतो की आईने व्यवस्थित स्वतःचं दूध पाजलं तर बाळाची आजारपण 5 वर्षापर्यंत कमी होतात. म्हणजे तुम्ही जर आता तिला सुट्टी दिलीत तर 6 महिन्यानंतर बाळ कमी आजारी पडेल आणि मागून ती कमी ऍबसेंट राहील. त्यामुळे तुम्ही आत्ताच तिला 6-7 महिने रजा देऊन टाका. आणि बरेचसे ऑफिसमधले लोक आहेत ते ऐकतात आणि तिला रजा मिळते. कामावर आई जाते ही बाळासाठी एक शिक्षा आहे. तर तिने आई स्वतःचं दूध पाजायचं बंद केलं तर ही दुसरी शिक्षा होईल. त्यामुळे आईने पहिली शिक्षा तर अनअवॉइडेबल आहे, पण दुसरी शिक्षा आई टाळू शकते. काय करायचं? तर 6-7 महिने रजा घ्यायची सांगितलं मी. त्याचबरोबर दूध काढायचं कसं हे टेक्निक शिकून घेतलं पाहिजे. जर आईने दूध काढलं नाही तर काय होतं, ते दूध हळूहळू कमी होत जातं. त्यामुळे प्रत्येक ऑफिसने आईला एक हिरकणी कक्ष दिला पाहिजे की तिकडे ती दूध काढू शकेल आणि साठवून ठेवू शकेल. साठवलेलं दूध फ्रीजमध्ये, चिलरमध्ये 24 तास चांगलं राहतं. ती संध्याकाळी ती घरी येऊन शकते. फ्लास्कमध्ये, आईस फ्लास्क असतो त्याच्यामध्ये तिला घेऊन येता येईल आणि ते दुसऱ्या दिवशी किंवा रात्री पाजता येईल तिला. कामावर ही व्यवस्था नसेल तर आईने कमीत कमी दूध काढून टाकावं आणि फेकून द्यावं. जर व्यवस्थित काढायची चांगली जागा असेल, आम्ही हे पण सांगतो की दूध परत आई रिसायकल करू शकते, ते स्वतः पण पिऊ शकते समजा स्टोअर करायची फॅसिलिटी नसेल तर. घरी आल्यानंतर तिने आल्याबरोबर आणि निघायच्या आधी कामावर आईला बाळाला दूध पाजावं आणि रात्री वारंवार पाजावं, ज्याला रिव्हर्स फीडिंग म्हणतो. बाळाने जर रात्री जास्त दूध घेतलं तर दिवसा ऑटोमॅटिकली बाळाला जास्त भूक लागत नाही. ह्या सगळ्या काळज्या घेतल्या पाहिजेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की अशा अनेक कामकाजी माता आमच्याकडे येतात, त्यांना मी मार्गदर्शन करतो. त्यांना आम्ही सांगतो
की आईचं दूध छातीमध्ये शिळं होत नाही. त्यामुळे ही भीती काढून टाका की दिवसभर दूध पाजलं नाही मग ते रात्री पाजता येणार नाही. पण हे पण लक्षात ठेवा की कामावर असताना दर 2-2, 3-3 तास दूध काढा. म्हणजे आईचा जो सप्लाय आहे तो मेंटेन राहील. त्यात हळूहळू दूध आटत जातं आणि कामावर जायला लागल्यापासून 2-3 महिन्यात आईचं दूध यायचंच बंद होतं. रात्री पण पाजता येत नाही. बाबाने आणि लाल एशेलिक म्हणजे अमेरिकन मदर सपोर्टर एक पुस्तक काढलं होतं की कामकाजी महिला मातांचे अनुभव काय आहेत. त्या अनुभवामध्ये आम्ही पण काही स्टोरीज पाठवल्या होत्या. उत्कर्षा नाईक आहेत ऍक्ट्रेस, त्यांची स्टोरी पाठवली होती. शुभदा चौकर आहे, त्यांनी आपली स्टोरी पाठवली, त्या ऍक्सेप्ट झाल्या. त्याचबरोबर आम्ही हिरकणीची गोष्ट पण पाठवली होती. हिरकणीची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांना ती गोष्ट खूप आवडली आणि त्यांनी या पुस्तकाचंच नाव हिरकणीज डॉटर्स असं देऊन टाकलं आणि त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे ते रायगडाचा हिरकणी बुरुज आहे ते आलं आणि तिची स्टोरी पहिली स्टोरी म्हणून छापून आली. त्यामुळे आपली हिरकणी जगभर गेली. तर ते पुस्तक पण मातांनी वाचलं तरी चालेल, ते अमेझॉनवर उपलब्ध आहे. या सगळ्या काळच्या मातांनी घेतल्या, घरच्या लोकांनी तिला सपोर्ट केलं तर निश्चितच कामकाजी माता सुद्धा दुसऱ्या वाढदिवसापर्यंत बाळाला दूध पाजू शकतात. तुम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांचं पण प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर ह्या प्रशिक्षणातले अनुभव कसे होते आणि त्यानंतर त्या प्रशिक्षणाचा ह्या कर्मचाऱ्यांना कितपत फायदा झाला आणि त्याच्या काही स्टोरीज किंवा असं काही सांगता येईल का, की अ, काय बदल घडला त्यामुळे? ओके. आता ह्याच्यामध्ये काय माहितीये का, की स्तनपानाविषयीचं प्रशिक्षण जे आहे शाळा कॉलेजमध्ये तर देत नाहीतच. पण नर्सिंग आणि मेडिकल कॉलेजच्या करिक्युलममध्ये सुद्धा ते पुरेसं नाहीये. कमीत कमी 3 दिवसाचं प्रशिक्षण म्हणजे 18 तासाचं प्रशिक्षण असणं आवश्यक आहे. पण एवढं न मिळाल्यामुळे आमच्या असं लक्षात आलं, की बऱ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांचं अगदी मेडिकल स्टुडंटचं सुद्धा एम-डी झालेल्या स्तनपानाविषयी पुरेसं प्रशिक्षण झालेलं नाहीये. प्रॅक्टिकल अनुभव तर अजिबातच नाहीये. म्हणजे कडक झालेली छातीमधनं दूध कसं काढायचं, ती रिकामी कशी करायची, बाळ लॅच होत नसेल तर कसं करायचं. त्यामुळे या प्रशिक्षणाची एकतर आवश्यकता होती. हे सर्वात महत्वाचं. प्रशिक्षणाची झालेलं असलं तरी 1-2 लोकांचा होऊन फायदा नाही. अगदी त्या प्रसूतिगृहाचे जे मुख्य डॉक्टर आहेत तिथपासून खालच्या डॉक्टर पर्यंत आणि सगळ्या अगदी आयाबाईंना सुद्धा सगळ्यांची मतं एकच पाहिजेत. नाहीतर वरिष्ठ डॉक्टरांचं मत वेगळं असेल तर साहजिकच खालच्या डॉक्टरांना योग्य माहिती असलं तरी सुद्धा ते अंमलात आणू शकत नाहीत. आणि 60,000 कर्मचाऱ्यांचं आम्ही महाराष्ट्रावर प्रशिक्षण घेतलं. तर खूप ठिकाणी स्तनपानाच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्या सुधारण्याची मला खूप आवश्यकता वाटली. सांगण्याचा अनुभव म्हणजे असा की आमचं एक स्पेशल वर्कशॉप आहे हेल्थ वर्कर्ससाठी ज्याला मी हँड्स ऑन वर्कशॉप म्हणतो. त्याच्यामध्ये एमडी झालेले डॉक्टर्स, एमडी करणारे डॉक्टर्स, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर ह्या हुद्द्याचे लोक सुद्धा सामील होतात. त्यांना वेगवेगळ्या जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन देतो की 3 दिवस पूर्णपणे वॉर्डात फिरून त्याला हँड्स ऑन वर्कशॉप असं म्हणतो. त्याच्यानंतर त्यांचा एवढा आनंद त्यांच्या अगदी ओसंडून जातो त्यांना. अरे ह्या गोष्टी आम्ही कधी आमच्या पूर्ण करिअरमध्ये शिकलो नाही. आता आम्हाला जाऊन परत त्या ट्राय करता येतील आणि हे ट्रेनिंग घेऊन जे लोक परत गेलेले आहेत त्यांच्या ठिकाणी स्तनपानाच्या पद्धती या निश्चितपणे सुधारलेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी ब्रेस्क्रॉल चालू झालेली आहे. तर एक आठवणीतला अनुभव सांगतोय. डॉक्टर तरू जिंदाल म्हणून एक रेसिडेंट डॉक्टर होता, आता ते एमडी झालेले आहेत. तर त्यांनी ब्रेस्क्रॉल म्हणजे बाळाला जर छातीवर ठेवलं तर बाळ कसं आपोआप सरपटत स्तनाकडे जातं, जसं वासरू आपडून उठून गाईचं आचळ ओढायला जातं तसंच त्यांनी जेव्हा त्यांची लेबर रूमची ड्युटी होती तेव्हा त्यांनी त्यांच्या ड्युटीमध्ये अनेक लोकांचा विरोध पत्करत, पण नसेस सुद्धा ह्याच्या विरोधात होत्या. त्याच्यामध्ये युनियन इन्व्हॉल्व्ह झाली शेवटी आणि मग तरी सुद्धा त्यांनी तो करून त्यांनी काही करून जवळजवळ 100 मुलांना ब्रेस्क्रॉलसाठी टाकलं आणि बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम असायचे ते सगळे त्यांनी ओव्हरकम केले. म्हणजे जर एखादी गोष्ट तुमच्या बरोबर डोक्यात गेली तर ते अंमलात आणणं कठीण नाही. एक जयमाला पवार म्हणून एक नर्स आहेत, अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलला त्या होत्या आणि त्यांचं प्रशिक्षण झालं 10 वर्षापूर्वी आणि तुम्हाला खोटं वाटेल गेल्या 10 वर्षात त्यांनी 4,000 बाळांना ब्रेस्क्रॉलसाठी टाकलेलं आहे, जे पूर्वी होत नव्हतं. तर केवढा मोठा फरक आहे बघा. तर प्रशिक्षणामुळे निश्चितच फरक पडतो आणि 100 लोकांना शिकवलं तर 10 लोक ते पुढे नेतात मुवमेंट नक्की. आणि त्यामुळे तीच महत्वाची आहेत. बरोबर आहे. तुम्ही ब्रेस्ट कॉल विषयी जे सांगितलं त्याविषयी माझा एक छान अनुभव म्हणजे माझी दुसरी डिलिव्हरी ज्या दवाखान्यात झाली तिथली सिस्टर मला वाटतंय तिनं पण हे प्रशिक्षण चांगल्या पद्धतीनं घेतलेलं असावं. कारण अनुभव इतका सुंदर होता तो म्हणजे मला वाटतं तो प्रत्येक आईला मिळायला हवा. कारण माझं झालं होतं सीझर आणि पहिले काहीतरी 1-2 दिवस त्यांनी बाळाला पावडरचं वगैरे दूध देत होते ते. तिसऱ्या दिवशी तिनं बाळाला माझ्या खांद्याकडनं तिनं माझ्या अंगावरती त्याला छातीवरती सोडलं.
आणि मस्तपैकी त्या बाळाने हाताने पकडत पकडत ते छान गेलं आणि त्यानं दूध प्यायला सुरुवात केली. तो अनुभव इतका सुंदर होता, म्हणजे मला आजही ते असं डोळ्यासमोर माझ्या चित्र आहे, की ते छोटंसं अगदी 1-1.5 दिवसाचं बाळ आणि त्याचं ते क्रॉल करत असं छान जातंय आणि दूध पितंय. म्हणजे हे आईसाठी पण इतकं आनंददायी आहे खरं ही प्रोसेस, की हातात घेऊन जे सिस्टर शिकवतात, की तुम्ही असंच धरा, तसंच धरा. त्याच्याऐवजी हे बाळ स्वतःहून जातंय हे बघणं सुद्धा एक आनंददायी असतं. तर त्याची म्हणजे हे तुम्ही एक माहिती विचारली आणि माहिती कुठून मिळवावी तर आमचा वेबसाईट आहे WHO वेबसाईट आहे bpni.maharashtra.org आणि एक शिशुपोषण नावाचं ऍप TCS आणि KM हॉस्पिटल यांच्या आणि BPNI महाराष्ट्र यांच्या एकत्र कोलॅबोरेशन तयार झालेलं आहे. ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये आहे. ते अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. तर जरूर तुम्ही सगळ्या मातांनी ह्या ऍपचा वापर करावा. आरोग्य कर्मचाऱ्यांनी करावा. आमचं 3 दिवसाचं पहिलं प्रशिक्षण त्याच्यामध्ये जवळ सगळं घातलेलं आहे. आमच्या वेबसाईटवर सुद्धा अनेक रिलायबल माहिती आहे, तर त्याचा फायदा घ्यावा. ओके. धन्यवाद डॉक्टर. मला वाटतं आता आपण मेसेज चॅटमध्ये काही प्रश्न आले असतील तर ते बघूया. झूम वरती पण काही जण उपस्थित आहेत. कोणाला काही विचारायचे असतील प्रश्न तर प्लीज हँड रेज करा किंवा माईक ऑन करून प्रश्न विचारू शकता तुम्ही. उषाताई, प्रशांत chat एक प्रश्न आहे की आई कोविड पॉझिटिव्ह असेल आणि बाळाला जवळ घेतलं तर बाळाला कोविडची लागण होणार नाही ना, कारण ती बाळंत झालेली आहे वगैरे. तर आपण त्याचं उत्तर दिलेलंच आहे. हो. पण मला थोडंसं त्याच्यावरचं शास्त्रीय सांगायला आवडायला म्हणजे चांगलं वाटेल लोकांना ऐकायला, की मातेच्या दुधामध्ये आणि आईच्या प्लासेंटामध्ये म्हणजे वारमध्ये मृदुला ते तुमचा व्हिडिओ सुरू करा ना. हा व्हिडिओ हो. प्रश्न असा आहे की कोविड पॉझिटिव्ह आईनी काय काय करायचं. तर ह्याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे की शास्त्रज्ञांनी खूप रिसर्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना कोविडचे जंतू बारीक बारीक प्रमाणात, पण जिवंत नाही तर थोड्या निर्जीव प्रमाणात त्यांना आईच्या दुधामध्ये आणि आईच्या वारमध्ये म्हणजे प्लासेंटामध्ये आणि ॲमनिओटिक फ्लुइड म्हणजे बाळाच्या बाजूला जे पाणी असतं त्याच्या सगळ्यामध्ये थोडे थोड्या प्रमाणात सापडलेले आहेत. पण यातला एकही जंतू जिवंत स्वरूपाचा नव्हता. त्यामुळे मला फक्त ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांना हे शास्त्रीय कारण सांगायचंय. आणि म्हणून आपण आयांचे 3 प्रकार करूयात. कोविड पॉझिटिव्ह आई जिला समजा सौम्य आजार आहे, कोविड पॉझिटिव्ह आई जिला थोडासा जास्त आजार आहे, आणि कोविड पॉझिटिव्ह आई की जी एकदम ICU मध्ये अत्यवस्थ आहे. तर जी सौम्य आई आहे तिला आम्ही तिघांनी तुम्हाला 3-3दा सांगितलं, मास्क घालून हात धुवून तिने आनंदात बाळाला जवळ घ्यावं, बाळाला दूध द्यावं, कांगारू मदर केअर देखील करावी म्हणजे बाळाला आपल्या छातीशी घ्यावं, आणि कांगारू मदर केअर वडिलांनी देखील करावी. सो हे झालं अगदी सौम्य स्वरूपाचा आजार असतो तेव्हा. जर आईला जरासा थोडा तीव्र असा कोविड पॉझिटिव्ह असेल तर तिने कदाचित आपलं दूध आपल्या स्तनामधून काढून वाटी चमच्यानी, उकळलेल्या वाटी चमच्यानी बाळाला कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने द्यावं, कारण आईला तेवढी शक्ती नसणार आणि तिला जरा थोडा तीव्र आजार आहे, पण तरी देखील तिने बाळाला तिचं स्वतःचं दूध द्यावं. आणि समजा बाई जर अगदी ICU मध्ये आहे आणि ती कोविड पॉझिटिव्ह आई आहे आणि तिला खूप अत्यवस्थ आहे, तर अशा वेळेला मग मात्र आपल्याला इतर दुधाचा विचार करायला लागेल. म्हणजे समजा आता दूध पेढीमधून दूध देणं किंवा इतर काही दूध देणं ही अत्यंत क्वचित आढळणारी अशी अवस्था आहे, कारण 1% सुद्धा स्त्रिया अशा ICU मध्ये नसतात. 99% स्त्रिया किंवा त्याच्याही पेक्षा जास्त स्त्रिया या कोविड पॉझिटिव्ह असल्या तरी चांगल्या अवस्थेत असतात. आणि म्हणून स्त्रियांनी अगदी निर्धास्तपणे बाळाला दूध द्यावं, बाळाला अंगावर घ्यावं, बाळाला जवळ घ्यावं आणि मास्क लावून पॉझिटिव्ह आहे म्हणून बाळाचा पापा घेतला तरी मास्क लावून घ्यावा, असं मला कोविड पॉझिटिव्ह आई असली तर वाटतं. धन्यवाद मृदुलाताई. वर्षा, एक प्रश्न फेसबुक वर आलाय तो मी सांगते. तो असा आहे की
समुपदेशनाचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालतो. पण बऱ्याच वेळा खाजगी हॉस्पिटलमधूनच चुकीचे संदेश दिले जातात. तर अशा वेळी या हॉस्पिटलसाठी काही नियमावली आखून देता येणार नाही का? वैशाली पाटील, नंदुरबार यांचा मला वाटतं महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्या आशा आणि ICDS मधल्या ताई आणि सगळ्या खूप प्रयत्न करत असतात. पण खाजगी हॉस्पिटलला अशी काही नियमावली किंवा असा काही विचार झालाय का किंवा होऊ शकतो का किंवा आहे का? हे जरा तुमच्यापैकी कोणी म्हणजे कोण डॉक्टर गांगल सांगतायत का? कोण सांगेल हे? सांगतो मी. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये स्तनपानाची परिस्थिती पुष्कळ चांगली आहे. प्रायव्हेटमध्ये ही परिस्थिती अजून खूप सुधारण्याची आवश्यकता आहे. सुधारत आहे. मुंबईच्या नर्सिंग होममध्ये खूप सुधारते. आता आमच्या मदर सपोर्टच्या ज्या काउन्सिलर्स आहेत त्या घरी सुद्धा जातात काही प्रॉब्लेम असेल तर. पण त्या अशा मॅटर्निटी होमसाठी WHO आणि युनिसेफने बेबी फ्रेंडली हॉस्पिटल म्हणून एक सर्टिफिकेशन चालू केलं 1991 मध्ये. आणि बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये हे सर्टिफिकेट, पण हे व्हॉलंटरी सर्टिफिकेशन आहे, हे कंपल्सरी नाही. आणि अनेक वर्षात आमचे प्रयत्न चालू आहेत की सरकारने हे सर्टिफिकेशन कंपल्सरी करावं. कारण यशस्वी स्तनपानाच्या दशपदी या जर अंमलात आणल्या जात असतील तरच हॉस्पिटलना हे सर्टिफिकेट मिळतं. आणि त्याची सांगड त्यांच्या रजिस्ट्रेशनची घालावी असं पण आम्ही सांगू इच्छितो. तर असं जर झालं तरच त्याचे रेग्युलेशन आणता येईल. सध्या गव्हर्नमेंटनं काही रेग्युलेशन नाहीये. फक्त गव्हर्नमेंट असा विचार करत आहे की इनिशिएशनचे रेट म्हणजे 1 तासाच्या सुरुवात होते की नाही ह्याची आकडेवारी आणि एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे निव्वळ स्तनपान प्रसूतीगृहात किती होतं, प्रसूती असताना आणि निश्चयाच्या वेळेला, या आकडेवारी हॉस्पिटलकडनं मागवण्याचा सरकार विचार करत आहे. पण त्याच्यावर तुम्ही म्हणा की प्रत्यक्ष रेग्युलेशन आहे का नाहीये. अमेरिकेसारख्या देशामध्ये जर तुम्ही BFAच्या सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला अनेक प्रकारची कन्सेशन गव्हर्नमेंटकडून मिळतात, म्हणजे आर्थिक प्रलोभनं दिली जातात. तर हे सुद्धा आपण सरकार करू शकतं. पण ते आपल्याकडे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजून तसं झालेलं नाहीये. ते होण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद गांगल सर. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की बऱ्याचदा आयाच या सुविधा आया असतात त्या प्रायव्हेट हॉस्पिटल जाणाऱ्या, त्या अनेक गोष्टी वाचून आलेल्या असतात. त्यामुळे त्या हॉस्पिटल सांगतात की माझ्या वेळेला माझं वेळ आणि माझंच दूध पाजणार आहे, प्लीज बाहेरचं दूध पाजू नका. इनफॅक्ट त्या अशा आयांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. कन्झ्युमरनेच डिमांड केलं की आम्हाला हे करायचंय. बऱ्याचदा उलटं पण होतं. आई हे सांगते नाही मला झोपायचंय, तुम्ही जरा बाळाला रात्रभर बाहेरचं दूध द्या. हे दोन्ही प्रकारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात की जास्त शिकलेली आई ही दोन्ही प्रकारे वागू शकते. एक मृदुलाताईंना एक विचारायचं असं की इतकी वर्ष आपण हा स्तनपान सप्ताह करतोय आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून सतत संदेश देण्याचा प्रयत्न करतो. आता सोशल मीडिया सुद्धा याच्यात सहभागी झालेला आहे. तर याचा म्हणजे तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे पहिल्या तुम्ही जुना काळ पण बघितलेला आहे, तिथपासून आतापर्यंत खरोखर काय फरक पडलाय असं दिसतंय तुम्हाला याबद्दलच्या अवेअरनेस मध्ये आणि एकूणच? मला वाटतं खूपच फरक पडलेला आहे. म्हणजे मध्ये 1970 सालच्या दशकामध्ये सगळ्या स्त्रियांना वाटायचं की नको ते अंगावर दूध देणं, आपलं छानपैकी डब्याचं दूध द्यावं आणि आपली सुटका करावी. कित्येक स्त्रियांना वाटायचं की आपली फिगर नको बाबा बिघडायला आणि म्हणून आपण डब्याचंच दूध देऊयात. हे होतं 70च्या दशकामध्ये. आणि नंतर हळूहळू इतकी सुधारणा होत गेलेली आहे की मला वाटतं आता स्त्रियांना स्तनपानाचं महत्व तर कळलेलंच आहे. पण खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये आणि अगदी इंग्लंड, अमेरिका आणि इतर सगळ्या ठिकाणी डॉक्टर गांगलनी सांगितलं इतक्या सगळ्या संस्था आणि युनिसेफ आणि WHO यांच्या सततच्या प्रयत्नामुळे आपण 50-55% आलेलो आहोत. आणि माझी खात्री आहे की पुढच्या दशकात तुम्ही इतर सगळेजण, मी असेन की नाही माहित नाही, पण आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल की आईनी बाळाला दूध पिणं हे देणं हे किती 70% 75% याच्यावरती आपल्याला जायला पाहिजे. आणि मी एवढंच सांगेन तुम्हाला की असं म्हणूयात, बाळाला आईचं दूध मिळणं हा बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि बाळाला दूध पाजणं हा आईचा जन्मसिद्ध आनंद आहे वर्षातही. मी एक सांगू इच्छितो इकडे की जसं
की जसं ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात, तसं प्रत्येक मॅटर्निटी सर्व्हिसेसमध्ये लॅक्टेशन काउन्सिलर किंवा कन्सल्टंट असणं आवश्यक आहे. तर आपल्याकडे सध्या लॅक्टेशन काउन्सिलर कन्सल्टंट युनिव्हर्सिटी कोर्सेस आहेत का? त्याचं उत्तर दुर्दैवाने नाही द्यायला लागेल. त्यामुळे आपल्याला खूप तयारी करायची बाकी आहे. गव्हर्नमेंटला नुसतंच हॉस्पिटल रेग्युलेशन ठेवून चालणार नाही, तर ते स्पेशालिस्ट ट्रेन कसे करायचे याच्याकडे सुद्धा गव्हर्नमेंट, WHO, युनिसेफ यांनी त्याला सपोर्ट केलं पाहिजे. आणि कोर्सेस चालू झाल्यानंतर तशी व्यक्ती असणं हॉस्पिटलमध्ये याचं बंधनकारक करणं हे गव्हर्नमेंटचं केलं तरी सुद्धा पुष्कळ अचीव होईल असं मला वाटतं. ओके. धन्यवाद गांगल सर. मला वाटतंय सर आणि आता मृदुलाताई बोलल्यात आहे की बाळाचा हा जन्मसिद्ध हक्क आहे. याच नोटवर आपण ही चर्चा इथे थांबवूयात. आणि गांगल सर, मृदुलाताई आणि संजय सर, तुम्ही तिघही आजच्या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटत राहूच.